खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। नरडाणा बाजारपेठ बंद, व्यापाऱ्यांवर भ्याड हल्ल्याचा निषेध, मेडिकल दुकान मालकाच्या वडिलांवर मारहाण, व्यापाऱ्यांचा संताप। शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा बाजारपेठेत घडलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप उसळला असून या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी नरडाणा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास बाजारपेठ परिसरात एका मेडिकल दुकान मालकाच्या वडिलावर अज्ञात इसमांनी अचानक हल्ला करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली। संतप्त व्यापाऱ्यांनी तात्काळ नरडाणा पोलीस ठाणे गाठून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला। यावेळी संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्यानं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारीची नोंद घेत लवकरच योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले। दरम्यान नरडाणा बाजारपेठेत वाढत चाललेल्या गुंडगिरी, चोरी, लूटमार व छेडछाडीच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। रोज हजारो नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत येत असताना सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचंही त्यांनी सांगितले। विशेष म्हणजे सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाही मशिदीपासून काही अंतरावर अशी घटना घडल्यानं नागरिकांमध्ये आश्चर्य व नाराजी व्यक्त होतीये। यावेळी व्यापाऱ्यांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, पीडित व्यापाऱ्याला न्याय द्यावा आणि बाजारपेठेतील सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी केली। दरम्यान नरडाणा पोलीस ठाण्यात स्थानिक कर्मचारी किती व ये-जा करणारे कर्मचारी किती आहेत याकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणीही व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे। या घटनेनंतर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत। काल दिनांक 4/3/2026 रोजी सायंकाळी 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास माझे वडील मेडिकलवर हजर होते आणि मी तेव्हा मेडिकलवर हजर नव्हतो। तरी आमच्या दुकानात काही महिला वस्तू घेण्यासाठी आले असता 2 आदिवासी तरुणांनी दारू पिऊन आमच्या मेडिकलच्या अंगणामध्ये लघुशंका केली। वडिलांनी त्यांना सांगितले की माझ्या दुकानामध्ये लेडीज कस्टमर आहे, तरी तुम्ही मागे जाऊन लघुशंका करा, इथे करू नका। तर त्याचा राग येऊन त्यांनी वडिलांसोबत बाचाबाची केली। ते बघून त्या महिला घाबरून पळाल्या तिथून। नंतर मग त्यांनी वडिलांना मारहाण केली, जीवे ठार मारण्याची धमकी दिली, शिवीगाळ केली। आमच्या मेडिकल दुकानामधील मालमत्तेचे नुकसान करून आमच्या काचा फोडण्यात आल्या मेडिकलमध्ये आणि आमच्या गल्ल्यामधून 15,000 रुपयांची रोकड त्यांनी मानेला चाकूचा धाक दाखवत पळवली। तरी तुम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी आमची सर्व नरडाणा ग्रामस्थांची मागणी आहे। हो थांबा, मी सांगतो सर, काय सांगणार नेमकी घटना काय घडली होती? वारंवार अशा घटना घडत आहेत। आज रास्ता रोको करण्यात आला व्यापाऱ्यांच्या वतीने, काय मागणी होती? गेल्या काही वर्षांपासून नरडाणा बाजारपेठेचा जर विचार केला तर परिसरात गेल्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावर तुमच्या वंडर सिमेंट आहे, अल्ट्राटेक आहे, जिंदाल पॉवर प्लांट आहे। एका बाजूनी जर व्यापारपेठ वाढत आहे, नरडाण्याच्या गावातल्या व्यापाऱ्यांना जर त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असेल, गावाच्या बेरोजगार पोरांना जर नोकऱ्या मिळत असतील, बाहेर गावून आलेले जे लोक आहेत ते याच गावात राहतात, त्यांचे मुलं याच गावात शिकतात, त्यांची जी खरेदी आहे या व्यापाऱ्यांकडूनच असते। पण गेल्या वर्षभरापूर्वी विधानसभेच्या तोंडावर एक मोठी मोबाईल फोडी झाली ती। त्यावेळेस गावात कॅमेरे नव्हते। पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करून आम्ही पूर्ण बाजारपेठेत वैयक्तिक खर्चातून आम्ही कॅमेरे लावले। त्या कॅमेऱ्यांचं ॲक्सेस पोलीस स्टेशनला दिलं। त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसात त्या मोठी मोबाईलचं ते दुकान फोडलं, तर गेल्या 4-5 लाखाचा मोबाईल त्यांनी परत त्या व्यापाऱ्यांना मिळवून दिले। पण आताचा हा विषय खूप गंभीर झालेला आहे की व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे। त्यांना जर संरक्षण मिळालं तरच ते धंदेपाणी करू शकतील। जर धंदेपाणी करेल तर बाजारपेठ ही वाढेल आणि अजून उत्सुक होतील ना व्यापारी। आज परिस्थिती वेळेला तर लोकसंख्येनुसार नोकऱ्या नसल्यामुळे कर्ज घेऊन पोरं दुकानं टाकताय, मोबाईल दुकान आहे, कपडे दुकान आहे, व्यापारपेठ वाढत चालली आहे। पण एवढीच पोलीस प्रशासनाला सगळ्यांचं नरडाणा
गावाचं, नागरिकांचं, ग्रामस्थांचं, सगळ्या लोकप्रतिनिधींचं एकच विनंती आहे की व्यापाऱ्यांना त्यांना संरक्षण मिळालं गेलं पाहिजे. जर संरक्षण मिळालं तरच ते येणाऱ्या काळात धंदे करू शकतील. जर याच्या पुढे जर असं होत राहिलं तर व्यापाऱ्यांची तीव्र भावना आहे की ते दुकानं उघडणारच नाहीये. जर दुकान उघडणार नाही तर दळणवळण तर ठप्प होऊन जाईल ना. तर कुठेतरी आमची सगळ्यांच्या आहे की जो आरोपी आहे किंवा जो या प्रकरणात जे सहभागी आहे, जे दहशत माजवता किंवा जे काही या गेल्या अनेक महिन्यांपासूनचा जो प्रकार चालू आहे त्याच्यावर कुठेतरी लगाम लावली पाहिजे. तर मला हिंदी देऊ शका? प्रदीप कचरदा चुरड्या. बऱ्याच दिवसापासून नरडाण्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानंतर हे पुढचं पाऊल आम्हाला टोकाचं उचलावं लागलं. इसके लिए मेरा एक कहना है कि भाई ये बाजारपेट बढ़ाने का काम व्यापारी करता है और वही व्यापार अगर खत्म हो जावे तो गांव का तो गया लेकिन उसका खुद का भी व्यापार खत्म हो जाएगा. ये नहीं होना चाहिए. पहले चोरियां होती थी वो खत्म हो गई, पर लेकिन अभी जो दहशतवाद है, जो गुंडागर्दी है, ये मिटना ही चाहिए. क्योंकि इसके वजह से बाहर के लोगों को भी तकलीफ है, गांव के व्यापारी को भी तकलीफ है, हर एक इंसान को तकलीफ है, जाने आने वाले को भी तकलीफ हो रही है. यह तकलीफ नहीं होना चाहिए. इसके लिए हमको आज इस वजह से ये बड़ा माहौल तैयार करना पड़ा, जो कि और ये माहौल देख के ये लगना चाहिए कि ये सबकी मांग है, ये सबके लिए ये तकलीफ की काम है, ये तकलीफ कम होना ही चाहिए. यही हमारी सबके तरफ से मांग है. और ये पुलिस स्टेशन ने इन लोगों को बंदोबस्त करके तुरंत अटक करके हमारे जान को एकदम कुछ कर देना चाहिए कि ताकि हम हमारे सांस ले सके. आज हम सांस नहीं ले पा रहे. ऐसी घटनाएं घटने की वजह से पीछे भी कई बार बस स्टैंड पे बस को रोका गया, बस के कंडक्टर को और सभी प्रवासी को भी गाली गलौज की गई. ऐसी कई घटनाएं होती गई और इनके पास धारदार चाकू, ये वो अनेक हथियार भी होते हैं. ये सब चीजें पर रोक लगाना चाहिए. इतना ही हमारा महिलाएं भी चलना मुश्किल हो गई है. कई छेड़छानी होती है, कई किसी को गाली गलौज की जाती है, आप शब्द बोला जाता है जो बोलना नहीं चाहिए. ये इतना ही हमें आपको आपके चैनल के माध्यम से हम हमारा ये बयान दे रहे हैं. बस. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.